नमस्कार. यज्ञप्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचं सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा आषाढ महिना सुरू आहे आणि ह्या आषाढ महिन्यातील एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. खरं तर वर्षभरात दर महिन्याला 2 एकादशी असतात, एक शुद्ध पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. परंतु आषाढातील आणि कार्तिकातील जी एकादशी आहे त्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी पंढरपूरच्या श्री विठ्ठल दर्शनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अनेक लक्षावधी वारकरी पंढरपूरला या दिवशी श्री विठ्ठलांचं दर्शन घेतात. तर या आषाढी एकादशीचं महत्त्व काय, वारी म्हणजे काय, वारीचं महत्त्व, श्री विठ्ठलांच्या या दर्शनाचं जे काही महत्त्व आहे ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर कसं आहे, आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवसापासून चातुर्मास हा अत्यंत पवित्र असा 4 महिन्यांचा काळ सुरू होतो. चातुर्मास म्हणजे आत्मपरीक्षण, जप, तप, व्रत, स्वाध्याय आणि सात्विक जीवन जगण्याचा काळ. म्हणूनच लक्षावधी वारकरी या दिवशी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलांचे दर्शन घेतात. तर कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी किंवा देव उठणी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात अशी श्रद्धा आहे. याच दिवशी चातुर्मासाची समाप्ती देखील होते आणि विवाहासारख्या शुभ कार्यांना पुन्हा आरंभ होतो. आषाढी एकादशी आपल्याला संकल्प शिकवते, तर कार्तिकी एकादशी त्या संकल्पाची पूर्णता दर्शवते. आषाढी एकादशी म्हणजे भक्तीच्या प्रवासाची सुरुवात, तर कार्तिकी एकादशी म्हणजे त्या प्रवासाचे फळ. वारकरी संप्रदायात या दोन्हीही एकादशींना अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं. कारण या केवळ तिथी नाही, तर भक्ती, संयम, साधना आणि आत्मोन्नतीचे 2 अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. आता लाखो वारकरी ह्या एकादशीला श्री विठ्ठलांचं दर्शन घेतात. तर ही जी वारी आहे ती पायी का करतात, का चालतात, तर याविषयी असं आहे की आजच्या काळात बस, रेल्वे, कार, विमान अशी अनेक साधने आहेत की, पण तरीही लक्षावधी वारकरी पायीच का जातात, याचे उत्तर एका शब्दात आहे, ते म्हणजे भक्ती. वारकरी म्हणतात, मी देवाकडे मागण्यासाठी नाही तर प्रेमाने भेटण्यासाठी त्याला चाललेलो आहे. या पायी चालण्यात अनेक आध्यात्मिक अर्थ देखील आहेत बरं का. पहिला अर्थ म्हणजे अहंकाराचा त्याग. पायी चालताना श्रीमंत, गरीब, अधिकारी किंवा अनधिकारी, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध असा कोणताही भेदभाव राहत नाही. सर्वजण माऊली होतात. दुसरा अर्थ म्हणजे सहनशीलता. ऊन असो, पाऊस असो, चिखल, थकवा हे सर्व सहन करत भक्त पुढे जातो. त्यामुळे मन अधिक मजबूत होते. तिसरा अर्थ म्हणजे समता. वारीत कोणीही मोठे किंवा लहान नसते. सर्वजण एकत्र चालतात, एकत्र जेवतात आणि एकत्र नामस्मरण करतात. चौथा अर्थ म्हणजे नामस्मरण. प्रत्येक पावलागणिक रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नाद, असा गजर होत राहतो. त्यामुळे प्रवास हा साधना बनतो, तो केवळ प्रवास राहत नाही. म्हणून वारकरी म्हणतात, पायी चालणे म्हणजे शरीराचा प्रवास नाही, तो आत्म्याचा विठ्ठलाकडे जाणारा प्रवास आहे, ती साधना आहे. आता आपण पाहूया, विठ्ठल जे आहेत, पंढरपूरचे श्री विठ्ठल, ते विटेवरच का बरं उभे आहेत. तर पंढरपूरच्या विठ्ठलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते श्री विटेवर उभे आहेत. यामागे पुंडलिकाची अत्यंत प्रसिद्ध अशी कथा सांगितली जाते. पुंडलिक आपल्या आईवडिलांची अखंड सेवा करत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी भक्त पुंडलिक म्हणाले, ते सेवा सोडून उठले नाहीत, तर त्यांनी वीट पुढे सरकवली आणि विनम्रपणे म्हणाले, हे प्रभो, कृपया या विटेवर उभे राहा, मी सेवा पूर्ण करून येतो. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची वाट पाहू लागले. ही कथा आपल्याला असं शिकवते की आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. सध्याच्या काळात हा फार महत्त्वपूर्ण विचार आहे. विटेचा आणखी एक सुंदर अर्थ आहे. वीट म्हणजे स्थैर्य. जसे
वीट मजबूत पाया देते, तसे भक्ती, सेवा आणि सदाचार हे जीवनाचा भक्कम पाया आहेत. आजही विठ्ठल जणू प्रत्येक भक्ताला सांगत आहेत की तू तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे कर, मी तुझी वाट पाहत आहे. आता आपण पाहूया वारी. वारी म्हणजे काय याविषयी थोडंसं चिंतन करूया. आता अनेकांना असं वाटतं की वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणारी यात्रा. पण वारकरी संप्रदाय काय सांगतो? वारी म्हणजे चालण्याची परंपरा नाही केवळ, तर ती जगण्याची पद्धत आहे. वारी या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा नियमितपणे प्रेमाने केलेली भेट. दरवर्षी विठ्ठलाला भेटण्यासाठी जाणे म्हणजे वारी. परंतु खरी वारी ही बाहेरची नसून अंतर्यातली आहे, अंतरातली आहे. मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंचा त्याग करून प्रेम, दया, क्षमा, नम्रता आणि नामस्मरण यांचा स्वीकार करणे हीच खरी वारी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा आणि असंख्य संतांनी वारीला भक्ती, समता आणि मानवतेची दिशा दिली. वारी आपल्याला शिकवते की देव हा सर्वांचा आहे. मनुष्य मोठा असो वा लहान असो, सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. नामस्मरण हेच सर्वात सोपे असे कलियुगातले साधन आहे. म्हणूनच आषाढी एकादशी हा फक्त सण नाही आहे, वारी ही फक्त यात्रा नाही आणि विठ्ठल ही फक्त मूर्ती नाही. आषाढी एकादशी आपल्याला संयम शिकवते, वारी आपल्याला समता शिकवते. विटेवर उभा असलेला विठ्ठल आपल्याला कर्तव्य शिकवतो आणि लाखो वारकरी आपल्याला सांगतात की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या संपत्तीची गरज नसते. श्रद्धा, सेवा, अहंकाराचा त्याग आणि नामस्मरण पुरेसे आहे. चला, आपणही या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी मनोभावे नामस्मरण करूया आणि श्री विठ्ठलांना प्रार्थना करूया की हे पांडुरंगा, आमच्या जीवनात भक्ती, नम्रता, सेवा आणि सदाचार कायम राहू दे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेताना सर्वप्रथम आपल्या नजरेत भरते ती गोष्ट म्हणजे भगवान विठ्ठल विटेवर उभे आहेत. परंतु ही वीट हा केवळ मातीचा तुकडा नाही आहे, ती भक्ती, सेवा, नम्रता आणि कर्तव्य यांचे अमर प्रतीक आहे. तर या अमर प्रतीकाला श्री विठ्ठलांना आपण नमस्कार करूया आणि इथेच विरमूया. धन्यवाद.